ज्या लोकांना नात्यांची किंमत नाही अशा लोकांना या घरात अजिबात थारा नाही। यानंतर परत कधीच या घरात घटस्फोट, काडीमोड हे शब्द ऐकू येता कामा नयेत। कृष्णा, हे कृष्णा, काय दुखतंय का? मग का रडतेस अशी? तू चक्करेचं नाटक केलं म्हणून वाईट वाटतंय का तुला? अगं मग नक्की काय झालंय तुला? राया, ते दादासाहेब कामवाली बाई आल्यानंतर जे काही बोलले ना ते माझ्या डोक्यातनं जात नाहीये। मला खूप भीती वाटते त्यांना आपल्या घटस्फोटाबद्दल कळलं तर। अगं कसं कळलं? आपण कळूच द्यायचं नाही तर। दादासाहेबांची खूप बारीक नजर असते समध्या गोष्टींवर राया। त्यांना फार वेळ नाही लागणार आपल्यातलं नवरा बायकोचं नाटक ओळखायला। आणि असं पण खोट्याला जास्त आयुष्य नसतं राया, ते कधी ना कधी लोकांपुढे येतच। तेच खोटं पुढे येतं जे लोकांना फसवण्यासाठी बोललं गेलेलं असतं। आणि आपण तर घर टिकून राहावं, घरातल्या माणसांचा आनंद टिकून राहावा, आपलं प्रेमाचं नातं टिकून राहावं म्हणून खोटं बोललोय, कुणाचं नुकसान करण्यासाठी नाही। कृष्णा, आपल्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून आपल्याला असं खोटं वागावं लागतंय। नातं जरी खोटं असलं ना तरी आपलं प्रेम खरं आहे। त्यामुळे तू नको काळजी करूस। काळजी नको करू कसं म्हणतोयस राया? आपल्या घरात काम करायला येणारी बाई ही घटस्फोटीत आहे हे दादासाहेबांना कळाल्यावर त्यांनी अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं। मग विचार कर, त्यांना आपला घटस्फोट झाला हे कळाल्यावर ते काय करतील हे विचार करून पण माझं डोकं चालायचं बंद झालंय राया। हे असं शरीराला धरधरून घाम फुटतोय, पायाखालची जमीन सरकली। एकतर त्यांचा धरारा केवढा आहे मला त्यांची लई भीती वाटते। आजचं तर रूप बघून माझी हिंमतच होत नाहीये त्यांच्या पुढे जायची। आपलं प्रेमच तुला त्यांच्या समोर जाण्याची, आपल्यातलं काहीच न कळू द्यायची हिंमत देईल। आपल्याबद्दल त्यांना कधीच काय करणार नाही ह्याची आपण दोघं मिळून काळजी घेऊ। आपला घटस्फोट झालाय ही गोष्ट त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही। आणि पोचलं तर दादासाहेब जी शिक्षा देतील ती मी सहन करेन। ह्या सगळ्याची जबाबदारी मी घेईन, ह्या सगळ्याला सामोरं मी जाईन। पण तुला ह्या सगळ्याची झळ पण लागू देणार नाही मी कृष्ण। तुझं नाव नाही खराब होऊ देणार, माझं प्रेम आहे तुझ्यावर। तुझ्याबद्दल वाईट साईड बोललेलं मी सहन नाही करणार। तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मी नाही बघू शकत। आणि जेव्हा जेव्हा तुझ्यावर संकट येईल, तुझ्यावर आरोप करून तुला कोणी त्रास देईल, तवा तवा तुझ्या आणि त्यांच्यामध्ये मी उभा असेल। तुझ्यावरचं सगळं वार मी झेलेन कृष्ण। राया, हलक्यात कामच नसतंय आपलं। ब्रेक लाव तुझ्या गाडीला। अहो, मला जरा तुमच्याशी बोलायचंय। कशाबद्दल? अहो, मी तुमची बायको आहे, विषय असेल तरच बोलायचं असं काही ठरलंय का? सहज बोलायचं होतं। सहज बोलायला कोणी परवानगी नाही घेत, आणि आम्ही एवढे दूधखुळे नाही होत की समोरच्याच्या मनात काय चाललंय ते आम्हाला कळत नाही। तुम्हाला समोरच्यांची मनं कळतात तर मग नका ना दुखू त्यांची मनं। काय? कोणाचं मन दुखावलं आम्ही? कुणी सांगितलं तुम्हाला हे? आम्ही लोकांना शिस्त लावतो, त्यांच्यावर संस्कार करतो, त्यांना रीतिरिवाजाप्रमाणे चालायला लावतो। यात मन दुखवायचा संबंध येतो कुठे? ज्यांना शिस्त नकोय ना त्यांची मनं दुखावली जातात। अशांनी आमच्या समोर या घरात राहूच नये। विधात्यांच्या घरात मला संस्कृती आणि परंपरा जपणारीच माणसं हवीत। अहो, चिडू नका। अहो, आता आपला काळ राहिला नाहीये, जमाना बदललाय, काळ बदललाय।
नवी पिढी नवा विचार घेऊन चालती. समजाच आपल्या मनासारखं कसं घडल तुम्हीच सांगा. का नाही घडणार? अहो, जग तिकडे उकिरडे फुंकू देतो, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये, पण आमच्या घरात हे चालणार नाही. आणि काय म्हणाल? नवी पिढी नवा विचार घेऊन आली आहे. देवा धर्माकडे दुर्लक्ष करायचं, परंपरा सगळ्या वाऱ्यावर सोडायच्या. जरा पण शिस्त नाही यांना. हा कसला आला नवीन विचार? ज्याला ना संस्काराची शिकवण ना परंपरेचा आधार, असला विचार काय कामाचा? अहो, या नव्या पिढीचं समजाच असं बात ठरून कसं चालल? आपल्याला नव्या जुन्या विचाराची सांगड घालून या पोरांना सांभाळून घेतलं पाहिजे. अहो, समजून घेणं म्हणजे ते जे करतायत त्याला खतपाणी घालणं. असं करत राहिलो तर उद्या ते डोक्यावर बसतील, सगळी संस्कृतीच मातीत घालतील, आणि आम्ही हे होऊ देणार नाही. या घरातल्या सगळ्यांना मी सांगेल तसंच वागावं लागेल, राहावं लागेल. जर कोणी चुकीचं पाऊल उचललं तर मग तो आहे आणि मी आहे. हे तुळशी माते, माझ्या समोर जी काय संकट येतील त्याच्याशी लढण्याचं मला बळ दे. अगं अंतरा, अगं काय करते अशी? इथं त्या म्हाताऱ्याने आधीच नको नको ती काम माझ्या बोकांनी मारल्यात. इथं पाट्या वाटून 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 माझं कंबरड केलंय, आणि ती दूर आज नरड्यात घालून मारतीस का मला? अंतरा, ये बाजूला. कृष्णे, बरं झालं बाई तू आलीस. अगं पाट्या वाटण वाटून वाटून माझं कंबरड गेलंय ग. वाईज वाटण वाटून देतीस का ग? आले. ये लवकर ये, इथं पटाव बस. पण हा बस. आय 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 ग, अरे देवा. कृष्णवेणी, अहो तुमचा फोन वाजतोय कवापासून? माझा हा, बघू बर. हॅलो हॅलो हॅलो. गोली मावशी, बहुतेक इकडे नेटवर्क नाही, मी आलीच. हॅलो, हा एक मिनिट. हॅलो हॅलो, हा येतोय का? आलोय फोन घेऊन. तिला बी आताच फोन याचा होता. आता बसल महाराणी वाणी खोलीत जाऊन. आत्या, तू तर माझ्याकडे बघू पण नकोस. मी काही तुला मदत वगैरे करणार नाहीये. एकतर ही असली कामं करायची सवय नाहीये मला. मी आयुष्यात कधी चुलीवरचं जेवण खाल्लं नाहीये, आणि इथे तर बनवायला लागतंय. या धुरामुळे किती काळी पडलीये मी, बघ जरा. घ्या, इथं माझं काय चाललंय आणि तुझं काय चाललंय? आता काय कुठं हिरोईन बनून जायचंय वेग तुला? ती काळी झाली असं म्हणून रडते असती. घरात ऍक्टिंग जरी चांगली केलीस का नाही तरी लय झालं. आत्या, मग काय तर, कृष्णी आई तीच आली होती का नाही? अडवायला काय झालं तुला? मग तूच अडवून ठेवायचंस ना, मला कशाला बोलतेस? मला वाटलं तू चांगलं तिला धरून ठेवशील, मी काहीतरी निवांत आराम करेन, पण कसलं काय? आता कर तुझी तूच काम. आता ती करण्या वाचून काय पर्यायच नाही माझ्याकडं. काय जरी झालं का नाही तरी त्या कृष्णीला या सगळ्या कामाला झोपायची मला.
अगं हे धूर झाला की पिटीव किती चूल जाळ घाल त्याला. जाळ घाल म्हणजे? अगं पिटीव लाकूड पिटीव ती. कर ना तू का, मला नाही जमत आहे. राया, नाश्ता केल्याशिवाय कारखान्यात जाऊ नको. मी नाश्ता तयार ठेवते. काय झालं? खरं सांगू का कृष्णा, माझी इच्छाच नाही कारखान्यात जायची. का रे? कारण जिच्याकडे बघून मला काम करायची ऊर्जा मिळते, जिच्याकडे बघून मी सतत प्रसन्न राहतो, तीच गोष्ट नाही बघ कारखान्यात. कृष्णा, तू नसतीस कारखान्यात. तू नाहीस म्हणून माझं कारखान्यात काम करायचं मनच लागत नाही बघ. तू सतत अशी आजूबाजूला असायची सवय झाली आहे ना. तू येतेस का माझ्यासोबत कारखान्यात? चल ना, चल. फक्त दादासाहेबांना हे सांगशील का? अगं मी सांगतो की त्यांना. एक तर कारखान्यात लय कामं पडल्यात बघ, मी समजवतो त्यांना. चल ये. अरे थांब, मला परत वाद नको आहेत घरात. दादासाहेबांना नाही आवडत मी कारखान्यात गेलेले. अगं पण भाऊसाहेबांनी परवानगी दिली आहे ना तुला कारखान्यात काम करायची. राया, आपल्याला कोणाचं एकाचं मन सांभाळणं लई अवघड जाईल. आणि मला परत कुठल्याही भांडणाला या घरात आमंत्रण द्यायचं नाहीये. म्हणून मी यावर एक उपाय शोधून काढलाय, जेणेकरून दादासाहेबांना मी राग येऊ नये आणि भाऊसाहेबांना बी वाईट वाटू नये. कसला उपाय शोधून काढलाय? मी का नाही, कारखान्यातून समद्या फाईल घरी मागून घेतल्यात. आता मी घरी बसूनच कारखान्याचं काम करणार आहे. मी कारखान्यात गेले नाही म्हणून दादासाहेब बी खुश, आणि मी काम चालू ठेवलंय म्हणून भाऊसाहेब बी खुश. माझी बायको एवढी हुशार आहे, मला माहितच नव्हतं की. मी तुझी बायको नाही राहिली आहे. हॅलो, हा बोला. नमस्कार, मी युवा सावित्री या संस्थेतून बोलते. ऍक्च्युली मला तुमचा पत्ता हवा होता. म्हणजे कसं आहे ना, कृष्णा तुमच्या कारखान्यात काम करते, तुम्ही तिचे बॉस आहात. तर या पुरस्कार सोहळ्याला तुम्हीही यावं, याकरता तुम्हाला निमंत्रण पत्रिका पाठवायची होती. हरकत नाही. मी जो पत्ता देणार आहे ना, त्याच्यावरच कृष्णाची मी निमंत्रण पत्रिका पाठवून द्या. सॉरी, पण कृष्णा यांची निमंत्रण पत्रिका आधीच गेलीये त्यांच्या कोहिनूर बंगल्याच्या पत्त्यावर. काय? हो. कधी पाठवली? म्हणजे किती दिवस झाले? एक 4-5 दिवस झाले असतील. कदाचित आज पोहोचेलही घरी. बरोबर, एक काम करा, माझी निमंत्रण पत्रिका कारखान्यावर पाठवा. मी नंतर बोलतो तुमच्याशी. हा, काय रे, काय झालं? काय नाही, मी आलो लगेच. हा असा घाईत का गेला? हो दादा. दादा, कृष्णा फुले नावाने कुठलं पत्र आले का इथं? कृष्णा फुले. समोरच्या टेबलवर चौकशी करा. बर दादा, कृष्णा फुले नावाने काय आले का इथं? हो दादा, तुम्हाला विचारतोय मी. अहो दिसतंय ना, मी ते काम करतोय. तिकडे जाऊन थांबा. अहो दादा, कृष्णा फुले नावाने कुठलं पत्र आले का तुमच्याकडं? हो आले. द्या, माझ्याकडे द्या. नाही देऊ शकत साहेब, कारण पोस्टमॅन मगाशीच घेऊन गेलेला आहे. केव्हा ना पोहोचला असेल तुमच्या घरी ते. अरे राया, कुठं आहेस तू? असं घाई गडबडीत कुठं निघून गेलास? कुठल्या टेन्शन मध्ये तर नाहीयेस ना? कृष्णा, लई मोठं टेन्शन आहे. काय? तू कुठे आहेस? तू सांग मला, मी तिथे येते. कृष्णा, तुला याची काही गरज नाही. उलट टेन्शनच आपल्या घरी येते. म्हणजे? मी तुला नंतर सगळं सांगतो, पण आता एक काम कर फक्त. तिथं थोडं एक पोस्टमन येईल, त्यांनी आणलेलं पत्र काय बी झालं तरी दादासाहेबांच्या हाती लागू देऊ नको. असं काय आहे त्या पत्रात? कृष्णा, मी म्हटलं ना, सगळं नंतर सांगतो तुला. तू फक्त एक लक्षात ठेव,
जग इकडचं तिकडं झालं तरी ते पत्र दादासाहेबांच्या हाती लागतं कामा नये. मी पोचतोय तिकडे लवकरच. फक्त त्या पोस्टमनवर लक्ष ठेव. काय? पोस्टमन. आहे का कोण घरात? पत्र आहे तुमचं. तुम्हीच कोणाचं पत्र आहे? कृष्णा गोविंद फुले. अहो या नावाचं या घरात कोणी राहत नाही. पाटी वाचली नाही का? हे विधात्यांचं घर आहे, फुलेंचं नाही. अहो, असं कसं होईल? पत्ता तर इथलाच आहे. बघू हा इथला पत्ता कोणी दिला? कोणाचं पत्र आहे हे? माझं. बघितलं का? अहो तुमच्याच घरातलं पत्र आहे. हा? उगाच माझा वेळ खोटी केला. साठी कुठं राहते तो? तर त्यांनाच विचारा. चला. हा काय प्रकार आहे? या नावाने पत्र आलंच कसं? काय विचारतोय आम्ही? फुलाबाई, फुलाबाई बाहेर या लवकर. अहो काय झालं? हेच आम्ही तुम्हाला विचारतोय. काय चाललंय या घरात? हिला नवऱ्याचं नाव लावायची लाज वाटते का? लग्न होऊन इतके दिवस झाले तरी अजूनही तुम्ही तुमच्या माहेरचं नाव लावताय. लग्न झालं की माहेरचं नाव सुटतं. सासरचं नाव हीच त्या मुलीची खरी ओळख असते, हे एवढंही माहिती नाही तुम्हाला? फुलाबाई, हे कोण शिकवणार आहे यांना? तुम्ही काय म्हणत होता? ही नवी पिढी आहे, त्यांचे नवे विचार आहेत. हे असले नवे विचार? आज काढते ते वाटतं हिला घराच्या बाहेर. मम्मी तोंड म्हणते तुझं. तू तोंड उघडले की नाट लागतो बरोबर. म्हणून आम्ही तुम्हाला बाहेर काम करायला पाठवत नव्हतो. पोरगी शिकली की लगेच पंख फुटतात तिला. तुम्हाला लय माज आलाय वाटतं तुमच्या शिक्षणाचा. म्हणूनच तुम्ही आमच्या परंपरा आणि संस्कार बदलायला निघालात. पण आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. तुम्हाला जर माहेरचं नाव लावायचं असेल ना तर माहेरीत जाऊन राहायचं. या घरात तुम्हाला अजिबात जागा नाही. दादासाहेब भाऊ, या बरं झालं आलात तुम्ही. फुलाबाई, आरती आणा यांना ओवाळायला. काय चाललंय तुमच्या दोघा नवरा बायकोंचं? मागचे काही दिवस आम्ही बघतोय तुमची बायको कपाळाला कुंकू लावत नाही, जोडीनं पूजेला बसत नाही आणि आता नवऱ्याचं नाव लावणं बी सोडून दिलंय. काय हे? आम्हाला खरं खरं सांगा, तुमचं लग्न नक्की झालं आहे का नाही? अहो हे काय बोलता तुम्ही? देवा बामणाच्या साक्षीने हे दोघांचं लगीन झालंय. आम्हाला नाही तसं वाटत. या दोघांचं वागणं बघून आमची खात्री नाही पटत तशी. आमची जर खात्री पटायची असेल तर या दोघांनी आत्ताच्या आत्ता आमच्या समोर शपथ घ्यावी की तुम्ही दोघंही नवरा बायको आहात. जर तुम्ही शपथ घेतली नाही तर आम्ही समजू की तुमच्यात नवरा बायकोचं नातं कधीही नव्हतं आणि आत्ताही नाही.